मनपा शिक्षकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे। आमदार साजिद खान आणि धीरज लिंगाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे। अकोला महानगरपालिकेतील शिक्षकांच्या 15 ते 16 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर आता तोडगा निघण्याची शक्यता आहे। आमदार साजिद खान पठाण आणि शिक्षक आमदार धीरज लिंगाडे यांच्या पुढाकाराने मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत विविध शिक्षण संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत शिक्षकांच्या 7व्या वेतन आयोगातील थकबाकी, पदोन्नती, मुख्याध्यापकांचे आर्थिक लाभ, RTE अंतर्गत कामाचा भार, बिंदू नामावलीतील अनियमितता, बदल्या, सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन, GPF व सेवा पुस्तकांची अपूर्ण काम आणि प्रशासकीय पदांची रिक्तता अशा अनेक समस्या मांडण्यात आल्या। आयुक्त लहाणे यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। याच बैठकीत आमदार पठाण यांनी मनपा शाळांतील भौतिक अवस्थेवर चिंता व्यक्त करत छत गळती, पाण्याचे साचलेपण, डेस्क बेंच अभाव अशा बाबी तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले। तसेच डिजिटल क्लासरूम उभारण्यासाठी निधींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली। ही बैठक शिक्षकांसाठी आशेचा किरण ठरत असून आता निर्णयाच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।